ठिकाणी तुम्हाला तुम्ही पैशाचं जे काढलं, तुम्ही चिंता करू नका. भरत शेठ माझा, आता आम्ही दोघं जण कसे आहेत ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला एवढे कमी पैसे दिले, मी माझा हात आखडता घेतो नाही तर मी त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये किती दिलेत विचारून घ्या. माझ्या खात्यातर्फे 75 कोटी रुपये मी त्यांना दिलेले. 75 कोटीचे कामं माझ्या खात्यातर्फे भरत शेठ आपणाही अगदी म्हणून मी दिले त्यांना. आणि आजही काम जोरदार पण तिथं चालू आहे. आपल्या जिल्ह्याला ते कधी कमी करणार नाही याची गॅरंटी मला आहे. हात धरून सही द्यायची ताकद आपल्याकडे. आपला माणूस आहे, आपल्या जवळचा माणूस आहे. जेव्हा माणूस जवळचा असतो त्या टायमाला घरचा माणूस उपाशी नसावा असं मानणारं मी आहे. नाही तर जवळचा माणूस घरचाच माणूस उपाशी असं होता कामा नाही. या जिल्ह्याला वाटेल तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी पण आहे. मी भरत शेठचा हात धरून सगळा सहाय्य करून घेईन. भरत शेठ, तुम्ही 15 ऑगस्टला जाता, आता झेंडावंदन करताय. तुम्ही तिकडचे पालकमंत्री, मी इकडचा पालकमंत्री. चिंता नाहीये. फक्त आता तुमच्याकडे तर एक विनंती राहणार आहे. 18 तारखेला मी तुमच्या मतदारसंघामध्ये येतोय. तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन त्या ठिकाणी काही पाहणी करायची. मग मोठं काम त्यांच्या 56 कोटीचं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण करतोय. महाडच्या 14 तळ्याचं आणखी 25 कोटी रुपये त्यांना आणखी दिलेले एक्स्ट्रा देतोय. या एवढे सगळे पैसे देताना 18 तारखेला तिकडे माझाही दौरा आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, या संभाजीनगरमध्ये ग्रामीण भाग जरी म्हणत असतो तरी ग्रामीण भागाची सगळीकडून अटॅचमेंट अशी झाली की ते शहरी झालेलं आहे. कोणत्याही शहराच्या लगत असलेला ग्रामीण भाग आता शहरामध्ये मोडत चाललेला आहे. म्हणून या अशा ठिकाणी योजनेचा सर्वात जास्त उपयोग आपल्याला झाला पाहिजे. सेक्रेटरी साहेबांना सुद्धा सांगेल की आमचे कलेक्टर असेल, सीओ असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं आहे. आपलं फक्त काम आहे मॉनिटरिंग करणं. जर तुम्ही महिन्यातून एक चक्कर मारून जर केलं, आता जे काय 60-40चा जो रेशो आहे त्या प्रमाणात आपण मागावं. त्याच्यामुळं हे निधी आपल्याकडे वितरित झालेला नाही असं त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं. म्हणून याच्याकडे जर जास्त लक्ष दिलं, आमच्याकडे कार्यकर्त्याची कमी नाहीये, काम करणाऱ्याची कमी नाही, कामाबद्दल असलेली आस्था हे दाखवणाऱ्याची कमी नाही, आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे नेतृत्वाचीही कमी नाही. फक्त त्यांना तू आता चल माझ्याबरोबर असं जरी म्हणलं तर मला वाटतं या जिल्ह्याचा कायापालट व्हायला जास्त कालावधी लागणार नाही. तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची, विशेषतः सरपंचाची ही सर्वात मोठी जबाबदारी असल्यामुळं मी त्या सर्व सरपंचाला सुद्धा विनंती करेन, एक लक्ष ठेवा. मी सरपंच झालोय, मला माझ्या गावाचा विकास इतक्या झपाट्याने करायचा आहे की लोकांनी माझं गाव पाहायला आलं पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.